मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीत सोशीत जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे नीववावे. श्रीराम. देवळाली येथील कांचनभाभी एक अतिशय सात्विक, रूप, गुण इतकेच नव्हे तर स्वभावसुद्धा नावाला शोभणारा, सोन्यासारखा हवा हवासा वाटणारा. परंतु या बाईचा मुलगा आनंद बरोबर तिच्या विरुद्ध, अगदी नको नकोसा वाटणारा. एकदा त्या सोसायटीत होळीचा सण सजवला जात होता. सगळे खुशीत असतानाच काय झाले कुणास ठाऊक, आनंदाने काहीतरी व्रात्यपणा केला आणि भांडणाला सुरुवात झाली. दोघं एकमेकांना जणू होळीचा इंगाच शिव्यांचा भडीमार करून दाखवत होती. त्याचा शेवट म्हणजे त्या बाईंनी त्याच्या नावाने बोटं मोडून होळीत पाणी टाकले, त्याच्या आणि त्याच्या आईच्या नावे. हा सर्वच प्रकार पाहून सगळेजणच दिग्मूढ होऊन गेले. पण कांचनभाभी मात्र शांतपणे सर्व प्रकार तटस्थ नजरेने बघत होती, जणू आनंद तिचा कुणीच नाही, जणू तिला ऐकूच येत नसावे, इतक्या निर्विकारपणे. दुसऱ्या दिवशी तिला विचारलं तर ती म्हणाली, पहिली गोष्ट माझा मुलगा व्रात्य आहे, आणि दुसरं म्हणजे मी मध्ये पडून अधिक शोभा होऊन भडकाही जास्तच उडाला असता. त्यापेक्षा होळीचा सण असला तरी वातावरण आणि अंतरंग शांतच राखावे, हेच बरे असते. तात्पर्य, आध्यात्मिक विचार जोपासण्यासाठी आजूबाजूचे वातावरण शुद्ध राहणे जरुरीचे. म्हणूनच विवेकाने स्तुती निंदा दोन्हीकडे साक्षी भावाने पहावे.